तर आज आपण करणार आहोत खिचडी. तर चला कशी करत होती ती आपण पाहूया. तर आपल्याला 2 कांदे घ्यायचे आहेत, त्याचे साल काढून ते बारीक छोटे कट करून घ्यायचे आहेत, उभ्या कापण्या करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे, त्याच्या पण अशा मोठ्या उभ्या कट करायचं आहे ते टोमॅटो पण, आणि त्यालाही असं उभं बारीक कट करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर आपण घेतलेल्या हिरव्या मिरच्या 2-4 त्या तुम्हाला बारीक कट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बटाटा घ्यायचं, बटाट्याचं साल काढायचं. त्यानंतर बटाटाही आपल्याला उभं कट करून घ्यायचं आहे. त्याचे बारीक फोडी करायच्या पण उभ्या करायच्या आहेत. उभ्या कट करून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या फोडी. तर त्यानंतर बटाटे झाल्यानंतर आपल्याला घ्यायची आहे कोथिंबीर, बारीक कट करून घ्यायची आहे कोथिंबीरही. ती बारीक कट करून झाल्यानंतर आपण घेतलेल्या आहे 2 वाट्या तांदूळ, त्यात थोडी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे. तर हे झाल्यानंतर अद्रक लसूण थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला आपलं सामान रेडी आहे. तर असं एवढं सामान आपलं झालं आहे. तर आता आपण टाकूया फोडणी. तर पहिल्यांदा लसूण टाकला आहे आपण, त्यानंतर थोडंसं अद्रक टाकूया, त्यानंतर मिरच्या, कढीपत्ता, शेंगदाणे, कांदा थोडंसं आता भाजून देऊया. लालसर कांदा भाजला की त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये टोमॅटो. तर टोमॅटोही टाकल्यानंतर बटाटे टाकून घ्यायचा आणि त्याला थोडंसं असं भाजून द्यायचं आहे. तर ते असं लालसर भाजून द्यायचं. त्यानंतर आपल्याला मसाला, काळं तिखट तुम्हाला काय हवं ते टाकू शकता तुम्ही. ते थोडंसं भाजून द्यायचं आहे. ते भाजल्यानंतर आपल्याला ते हलवायचं, मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर थोडं खरपूस भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं तांदूळ घालायचे आहेत. तर आपण तांदूळ घालू शकतो धुवून किंवा कसेही घालू शकतो, पण घरचे तांदूळ तुम्ही धुवून घाला. कमीत कमी 2-3 वेळेस तरी धुवून घालू शकतात. तर आता आपण तांदूळ घातलेले आहेत. तर ते तांदूळ मिक्स करून त्या सामानामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचे आहेत मस्त. तर थोडेसे तांदूळही थोडेसे असे कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मिक्स झालं, भाजलं, त्याचा वास येतो. वास यायला का आता पाणी घालूयात. तर मी 3.5 ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामध्ये. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घालू शकता. मला थोडंच लागतं त्यामुळं मी थोडंच घातलेलं आहे. तुम्हाला लागतं तेवढं घालू शकतात. त्यानंतर आपण चवीपुरतं थोडंसं मीठ घालूयात त्यामध्ये. मीठ घातल्यानंतर मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर त्याला हलवूया, कोथिंबीर वरून टाकूयात आणि आता आपण आपला भात शिजायला टाकूयात. तर आता आपला भात शिजलेला आहे. तर कसा झाला आहे मला नक्की सांगा. धन्यवाद. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला